झी 24 तास एक पाऊल पुढे। ते नाशिकमध्ये विभागीय सहनिबंधकाला 11 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर त्यांना आता छातीत दुखत असल्याचा कांगावा करत अटक टाळण्याचा प्रयत्न केलाय। जिल्हा बँकेचं संचालकपद रद्द होऊ नये म्हणून विभागीय सहनिबंधक गौतम भालेराव यांनी लाच मागितली होती। जिल्हा बँकेच्या 3 संचालकांचं संचालकपद रद्द होऊ नये म्हणून 6 लाख तसंच चेअरमन पदाच्या मुदतवाढीच्या शिफारशीसाठी 5 लाख रुपयाची मागणी गौतम भालेरावने केली होती। जिल्हा बँकेचे चेअरमन अद्वैत हिरे यांच्याकडे त्यानं लाच मागितली होती। रंगेहात पकडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। मात्र छातीत दुखण्याचा बहाणा करून तो आता हॉस्पिटलमध्ये दाखल झालाय। आपण पाहतोय नाशिकमध्ये या गौतम भालेराव या विभागीय सहनिबंधकाला 11 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। मात्र आता छातीत दुखत असल्याचा कांगावा करत गौतम भालेराव हॉस्पिटलमध्ये दाखल आहे। जिल्हा बँकेचं संचालक पद रद्द होऊ नये म्हणून विभागीय सहनिबंधक गौतम भालेराव यांना लाच मागितली होती। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या संपर्कात आहेत। मुकुल, आपण पाहतोय गौतम भालेरावने आता नाटक केलंय, कांगावा केलाय आणि तो हॉस्पिटलमध्ये भरती झालाय। का एकूण हे सगळं नाट्य आहे? भूषण, निश्चितच ज्याप्रमाणे आपण बघतोय काल रात्री त्यांना अटक करण्यात आली होती, रंगेहात पकडण्यात आलं आणि त्यानंतर आज कोर्टात हजर केलं जाणार होतं। कोर्टात हजर केल्यानंतर पुढे काय होतं, किती दिवस कोठडी मिळते, ही सर्व प्रोसेस होणार होती। मात्र त्याआधीच आज सकाळी अचानक छातीत दुखू लागल्याचं कारण पुढे करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, जिल्हा रुग्णालयामध्ये। आता डॉक्टरांकडनं जे काही प्रमाणपत्र मिळते, डॉक्टरांकडनं जो अहवाल प्राप्त होतोय त्यानुसार पुढची कारवाई अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। परंतु आपण जर या सर्व घटनाक्रमाच्या मुळाशी गेलो तर आजपर्यंत सहकार चळवळ जी बदनाम होत आलेली आहे त्यामध्ये अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचीच नावं पुढे आलेली आहेत। या बाबतीत पण तसंच घडून येतंय। जे 3 संचालक आहेत त्यातले एक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आहेत, एक माजी खासदार आहेत। त्यांच्या संस्था होत्या, त्यांच्या संस्थांनी जे कर्ज घेतलेलं होतं ती थकबाकी होती आणि त्या थकबाकीचा अहवाल आता 25 फेब्रुवारीला विभागीय सहनिबंधक जे गौतम भालेराव, काल त्यांना अटक करण्यात आली होती, त्यांच्या पुढे सादर केला जाणार होता। त्यामध्ये सुनावणी होणार होती। तेवढ्यासाठी ही सर्व लाच देण्यात आलेली आहे। जर मुळात ही थकबाकी झालीच नसती, जर कर्ज वेळीच फेडले गेले असते तर हा सर्व प्रकार घडला नसता। परंतु आपण एकंदरीत बघतोय की अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या जे कुठेतरी एक ताळमेळ दिसून येते, संगनमत दिसून येते। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जी जिल्हा बँक आहे, जिचं कार्यप्रणाली ही शेतकऱ्यांपुरती मर्यादित आहे, शेतकऱ्यांना फारसा दिलासा होताना दिसत नाहीयेत आणि त्यामुळेच असे एक प्रकार आजपर्यंत उघडकीस आलेले आहे। सहकार खात्यात याआधी पण केवळ कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा वेळ पण त्याच्यासाठी पण 40-40 हजार रुपयांची लाच घेतल्याचं याआधी साधारण मागच्या 6 महिन्यापूर्वी एक घटना उघडकीस आली होती। लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यातलं साटलोटं या प्रकरणातही आपल्याला इथे दिसतंय आणि आता तरी या उपविभागीय सहनिबंधकावर कारवाई होईल अशी अपेक्षा करूया। डॉक्टरांच्या अहवालानंतर खरं तर एसीबीला पुढची पावलं उचलावी लागतील। धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।